ठीक आहे. काल आपण होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय म्हणजे काय बघितलं. त्याला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणतो. एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म झालेला आहे. म्हणजे होमोजिनियस इक्वेशन म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री काय पाहिजे, सेम पाहिजे आणि ऑफ सेकंड डिग्री म्हणजे दोनच पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला आज एक थेरम आहे तो IMP आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला 1-2 मिनिट माहिती सांगायची आहे. ही 11th ला मी तुम्हाला सांगितलेले y इज इक्वल टू mx ही लाईन कशी असते आणि y इज इक्वल टू mx प्लस c ही लाईन कशी असते. आता एखादी लाईन जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल, एखादी लाईन जर पासिंग थ्रू ओरिजिन असेल, ओरिजिन मधून जात असेल तर ती लाईन y इज इक्वल टू mx असते. आणि एखादी लाईन जर ओरिजिन मधून जात नसेल तर ती y इज इक्वल टू mx प्लस c असते. ओरिजिन मधनं जात असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यात प्लस सी ची टर्म्स येत नाही. आणि जर लाईन ओरिजिन मधनं जात नसेल तर प्लस सी येते. समजलं मी काय म्हणतो ते. एखादी लाईन ओरिजिन मधनं जात असेल तर y इज इक्वल टू mx आणि जात नसेल तर y इज इक्वल टू mx प्लस c. आता मला असं विचारायचं आहे की समजा इथं सुद्धा असं पण असू शकतं ax प्लस by इज इक्वल टू 0. एखादी लाईन ओरिजिन मधनं जात असेल तर, आणि ओरिजिन मधनं जात नसेल तर ax प्लस by प्लस c ची टर्म्स येते. ह्याच्यात c ची टर्म्स आहे का, नाही, म्हणून ही लाईन ओरिजिन मधून जाते. ह्याच्यात c ची टर्म्स येते म्हणून ही लाईन ओरिजिन मधनं जात नाही, खालने किंवा वरून जाते, ओरिजिन मधनं जात नाही. मग y इज इक्वल टू mx c सुद्धा लाईन ओरिजिन मधनं जात नाही, लक्षात घ्या. सॉरी, y इज इक्वल टू mx c लाईन ओरिजिन मधून जाते आणि c टर्म आली की ती लाईन ओरिजिन मधनं जात नाही. म्हणजे ही किंवा ही दोन्ही लाईन ओरिजिन मधून जात नाही आणि ही किंवा ही या दोन्ही लाईन ओरिजिन मधून जातात. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स आणि ओरिजिन मधून न जाणाऱ्या लाईन्स तुम्हाला काय लागेल. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स मध्ये सी येत नाही आणि ओरिजिन मधून ज्या जात नाही त्यांच्यात मात्र एक एक्स्ट्रा टर्म्स येते सी, कारण त्या जात नाहीत ना, म्हणून एक टर्म एक्स्ट्रा येते. समजलं. आता त्याच्यावर एक थेरम डिपेंड आहे, लक्षात घ्या. आपल्याला जो थेरम आहे ते त्या लाईन ओरिजिन मधून जातात. म्हणजे एक तर y इज इक्वल टू mx असणार, एक तर y इज इक्वल टू mx असणार किंवा ax प्लस by असणार. c ची टर्म्स नसणार. ओरिजिन आपला जो थेरम आहे तो ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन विषयी आहे. लिहून घ्या थेरम. A homogeneous equation of second degree in x and y. A homogeneous equation of second degree in x and y that is ax square plus 2xy plus by square is equal to 0. A homogeneous equation of second degree in x and y that is ax square plus 2xy plus by square is equal to 0 represent pair of two lines passing through origin. ह्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत आणि त्या दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. रिप्रेझेंट पेअर ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. रिप्रेझेंट पेअर ऑफ टू लाईन्स, पेअर ऑफ लाईन्स म्हणतो, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन्स, पासिंग थ्रू ओरिजिन. हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे होमोजिनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन असतात. म्हणजे होमोजिनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन असतात आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय असतात, ओरिजिन असतात. म्हणजे त्यात सी टर्म, तिसरी टर्म्स येत नाही, एक्स आणि वाय ची स्थिती. हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय म्हणजे ax स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याच्यामध्ये ज्या दोन लाईन्स असतात त्या दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू काय असणार आहे, ओरिजिन असणार आहे. लिहून घ्या थेरम. हा, आता ह्याचं प्रूफ बघायचं. प्रूफ मी दोन केसेस ना हे प्रूफ करून दाखवतो. केस फर्स्ट, अ गिवन होमोजिनियस इक्वेशन of lines given homogeneous equation of second degree in x and y is ax square
plus 2hxy plus by square is equal to 0, where a, h, b are constants, where a, h, b are constant terms, are constant. आता हे तुम्हाला होमोजेनियस इक्वेशन पार्टच आहे ना. ax square plus 2hxy plus by square is equal to 0. आता ह्याच्यामध्ये दोन लाईन आहेत आणि दोन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे हे प्रूव्ह करायचं. मी केस फर्स्ट प्रूव्ह करतो. आता इथं केस फर्स्ट बी इज इक्वल टू 0 घेतो. केस फर्स्ट साठी मी बी किती घेणार आहे? 0 घेणार आहे. घेतला. आता जर बी इज इक्वल टू 0 घेतला तर इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कसं आहे ना, बी 0 घ्या. इक्वेशन 1 कसं आहे ना, ax square plus 2hxy is equal to 0. ही by square ची टर्म 0 होणार. by 0 0 into y square 0. म्हणजे ह्यातनं कोण कॉमन काढू शकता? x. आत काय ना ax plus 2hy is equal to 0. ह्या दोन लाईन आहेत. that is x equal to 0 and ax plus 2hy is equal to 0. बघा x बरोबर 0 एक लाईन मिळणार. x equal to 0 हे कुणाचं इक्वेशन आहे? y axis इक्वेशन आहे. x equal to 0 हे कुणाचं इक्वेशन आहे? y axis. आणि y axis is passing through origins. आणि ह्याच्यात x आणि y ची टर्म आहे. ax plus by c ची टर्म झाली. आता दोनच टर्म्स आहेत x आणि y. तीन टर्म्स झालेले आहेत. म्हणजे दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय आहे? ओरिजिन आहे. हेन्स द प्लेट्स. कारण काय ह्याच्यामध्ये तर एकच टर्म्स आहे त्यामुळे ही लाईन ओरिजिन आहे. y axis चे समीकरण आहे ते. आणि ax plus 2hy ह्याच्यामध्ये c ची टर्म्स नाही आहे. म्हणजे दिलेल्या दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय आहे? ओरिजिन आहे. therefore given two lines passing through origins, therefore given two lines are passing through origins, are passing through origins. So the proof क्या होगा? Given homogeneous equation of second degree in x and y, homogeneous equation of second degree in x and y दिले ax square plus 2hxy plus by square is equal to 0, where a, h, b are constants. ठीक आहे. पहिल्यांदा मी b 0 घेतो. b 0 घेतल्यामुळे b ची टर्म्स नाही कॅन्सल होणार. ax square plus 2hxy is equal to 0, x into ax plus 2h. x कॉमन घेतला. दोन लाईन आल्या. दोन्ही लाईन मध्ये x आणि y च्या टर्म्स आहेत, c ची टर्म्स नाहीत. म्हणजे दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय? ओरिजिन आहे. आता दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन नाही हे मी केस 2 न तुम्हाला सॉल्व्ह करतो. हे झालं केस फर्स्ट. आता केस 2 कडे जरा लक्ष द्या. केस 2 हा आता इकडे लक्ष द्या. इफ b इज नॉट इक्वल टू 0, इथं मी b इज इक्वल टू 0 घेतला. इथं केस 2 मध्ये मी काय घेणार आहे? b इज नॉट इक्वल टू 0. IMP थेरम आहे. IMP आहे हे लक्षात घ्या. हा थेरम पडतो परीक्षेला. ठीक आहे. इथं b इज इक्वल टू 0 घेतला. इथं मी b इज नॉट इक्वल टू 0 घेतला. आता b जर 0 नसेल तर b ला काहीतरी व्हॅल्युएशन असेल. म्हणून मल्टिप्लाय बाय b, मल्टिप्लाय बाय b on both sides, on equation 1, multiply b on equation 1. कारण असं इक्वेशन 1 ला b ने गुणल्यानंतर abx square 2hbxy plus b square y square is equal to 0, plus b square y square is equal to 0. ठीक है. आता इथलं वर्ड पुसले ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय, ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. हे जर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या कारण हे मी पुसणार आहे थोड्या वेळाने. आता एक लक्षात, b is not equal to 0, multiply by b on both sides. दोन्ही साइडला मी b ने गुणलं तर abx square 2hbxy b square y square is equal to 0. ठीक आहे. आता मी असं म्हणू शकतो, ही टर्म इकडे घेतो, b square y square plus 2hbxy is equal to minus abx square. हा abx square तिकडे जाताना काय होणार? minus abx square. adding h square x square on both sides. मी दोन्ही साइडला h square x square वापरतो. आत्ताच विचारायचं नाही का म्हणून, हळूहळू कळेल तुम्हाला. दोन्ही साइडला मी h square x square वापरला म्हणजे काय होणार? b square y square
2hbxy plus h square x square is equal to h square x square minus abx. दोन्ही साइडला ऍड करा. ऍडिंग h square x square का केला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हा कंप्लीट स्क्वेअर होतो. तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघा तो कोणाचा तरी कंप्लीट स्क्वेअर आहे. कोणाचा कंप्लीट स्क्वेअर by plus hx चा होल स्क्वेअर. बघा करून तो a square plus 2hbxy plus b square h square x square म्हणजे तो दोन्ही साइडचा स्क्वेअर झालेला आहे. आणि ह्याच्यातनं a square कॉमन काढा. h square minus ab x square is कॉमन. पहिली स्टेप त्या मनाने सोपी आहे. दोन लगेच मिळतात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मात्र मल्टिप्लाय बाय बी ऑन इक्वेशन 1. त्या इक्वेशन 1 ला दोन्ही साइडला बी ने गुणावं लागतंय. abx square to hbxy b square x square हा abx square इकडे घेतला मायनस झाला. दोन्ही साइडला h square x square ने ऍड करायचा. h square x square का ऍड करायचं समजलं. कारण मला इथे कंप्लीट स्क्वेअर मिळतो म्हणून ऍड केलं. ते तुम्हाला मी आधी सांगू शकत नाही. ह्याच्यानंतर तुम्हाला कळतंय मी h square x square का ऍड केलं दोन्ही साइडला कंप्लीट स्क्वेअर करण्यासाठी. पण ह्या साइडला कंप्लीट स्क्वेअर झालाय. इकडे कंप्लीट स्क्वेअर आहे का नाही. तिकडे पण कंप्लीट स्क्वेअर आहे. by plus hx होल स्क्वेअर इज रूट ऑफ h square minus ab आणि x करूया आणि कंप्लीट स्क्वेअर. बघा हा तर आहे की तो रूट घातलं की त्याचा स्क्वेअर करू शकतो. कुठल्याही रूटाचा स्क्वेअर विदाउट रूट आहे ना. आणि x स्क्वेअर x स्क्वेअर ही टर्म मी आत घेतल्यावर अजून थेरम संपलेला नाही. तिथपर्यंत स्क्रीनशॉट मारून घ्या. पहिली केस संपलेली आहे. पहिली केस मध्ये कुणाला शंका आहे. दुसरी केस मी परत एक्सप्लेन करेन पण आधी स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे. आता हे इकडे घेऊया. थेरम IMP आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. स्क्रीनशॉट मारलेला आहे तुम्ही. हा आता इकडे लक्ष द्या. सोल्युशन आता हे एकत्रित घेऊया. by plus hx चा होल स्क्वेअर हे आत घेतलं मी आणि रूट ऑफ h square minus abx चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ही टर्म आत घेताना 0 होते. ही टर्म आत घेताना मी काय करेन मायनस करेन. आता एक तुम्हाला फॉर्म्युला गेला असेल a square minus b square a minus b a plus b बाय 5वी 6वी 7वी हे झालंय तुम्हाला. मग ह्याचं a square minus b square काय ना by plus hx minus किंवा hx plus dy नको hx plus dy minus root of a square minus ab into x is equal to 0 and a minus b a plus b आणि by hx plus by hx पुढे काय काही पडत नाही hx plus by plus root of h square minus ab into x is equal to 0. म्हणजे दोन टर्म मिळतात आपल्याला. एक मायनस आणि एक प्लस. जसं a square minus b square is equal to a minus b आणि a plus b. ओके मी काय म्हणते कळालं ना. हा a square म्हणत करणार हा a square आणि हा b square then a minus b आणि a plus b a minus b आणि a plus b. ठीक आहे. आता हा x मार्क केला. ह्याच्यात x च्या टर्म्स एकत्रित घेऊया. आता ही x आहे hx हा पुढे घेऊया x ची टर्म्स आहे minus h square minus abx आणि by ची मागे ठेवा प्लस by. तसंच इथं करा. hx x ची टर्म पुढे घ्या रूट ऑफ h square minus abx प्लस by is equal to 0. एक च्या टर्म पुढे घेतल्या. आता ह्या दोन्हीच्यात x कॉमन घेतो. h minus root of h square minus ab into x plus by into x कॉमन घ्यायला दोन्हीच्यातनं h plus root of h square minus ab into x plus by is equal to 0. That is दोन लाईन आहेत. एक ब्रॅकेट असा केला h minus root of h square minus ab x plus by is equal to 0 और h plus root of h square minus ab into x plus by. दोन लाईन मी सेपरेट केलेले आहेत. ही लाईन आणि ही लाईन. आता ही सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. x सोडला तर
म्हणजे ax प्लस by इक्वल टू 0 आणि ax प्लस by इक्वल टू 0 ह्याच्या c ची टर्म्स आली का नाही. म्हणून दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय आहे ओरिजिन आहे. मी आधी सांगितलेलं आहे म्हणा ax प्लस by इक्वल टू 0 लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन y इक्वल टू mx. जर दोन्ही लाईन मध्ये जर c ची टर्म दिसत नसेल c नाहीच आहे हा सगळा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आपण ax म्हणूया प्लस by ax म्हणूया प्लस by. They are given two lines passing through origin. Hence the products दोन्ही लाइन passing through काय origin है. Given two pair of lines passing through origins. मी अनेकदा एक्सप्लेन करणार आहे केस टू केस वन फर्स्ट सोपे केस टू अनेकदा एक्सप्लेन करणार फक्त स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. थ्योरम क्या है a homogeneous equation of second degree in x and y. Homogeneous equation of second degree in x and y ax square plus 2xy plus by square equal to 0 represent pair of line passing through the origin. त्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत म्हणजे कुठल्याही होमोजिनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन आहेत आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय ओरिजिन आहेत हे प्रूव्ह करायचं. केस स्पष्ट तुम्हाला कळालेलं आहे. केस फर्स्ट इफ बी इज इक्वल टू 0 त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला दोन लाईन मिळतात आणि दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय मिळतात ओरिजिन मिळतात. पण केस सेकंड इकडून इकडे आहे त्यामुळे आधी इकडे येतो नंतर इकडे येतो. केस सेकंड मध्ये काय आहे की दोन्ही लाईन पासिंग थ्रू तो ओरिजिन आहेत हे पण बी इज इक्वल टू 0 नसताना केस फर्स्ट मध्ये बी इज इक्वल टू 0 घेतलाय. केस सेकंड मध्ये इफ बी इज नॉट इक्वल टू 0 मल्टीप्लाय बाय बी ऑन इक्वेशन 1. इक्वेशन 1 म्हणजे हे x स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर आहे बी नव्हता मग इथं काय होणार abx स्क्वेअर इथं काय होणार 2hbxy इथं काय होणार b स्क्वेअर y स्क्वेअर इज इक्वल टू 0. abx स्क्वेअर इकडे पाठवलं म्हणजे b स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2ab मायनस abx स्क्वेअर. हे परीक्षेत लक्षात राहिलं पाहिजे. थेरम पडतो 3 मार्काला त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. abx स्क्वेअर शिकला adding x square on both sides. दोन्ही साइडला x square adding हे पण पेपरला लक्षात राहिलं पाहिजे का आपण तुम्ही म्हणा दोन्ही साइडला x square काय आहे आत्ताच विचारायचं नाही का म्हणून तुम्हाला नंतर ऑटोमॅटिकली लक्षात येईल. x square इथे x square adding केलेलं आहे इथं पण x square दोन्ही साइडला x square ऍड केल्यानंतर हा कंप्लीट स्क्वेअर आहे. पुन्हा by प्लस hx चा स्क्वेअर आहे करून बघा तुम्ही by plus hx b square y square plus 2ab plus b square is equal to x square minus ab x square. ह्यातनं x square मी काय केलेलं आहे ऍक्च्युअली कॉमन घेतलेला आहे. मग by plus hx होल स्क्वेअर इकडचा होल स्क्वेअर झाला इकडचा पण होल स्क्वेअर करून घेऊया. मग हे रूट मध्ये टाकूया x square minus ab हे x होल स्क्वेअर केलेलं आहे रूट मध्ये टाकून. आता ते आत घ्या म्हणजे by plus hx चा स्क्वेअर मायनस इज इक्वल टू चिन्हाच्या लेफ्ट साइडला ती टर्म येताना मायनस होणार इज इक्वल टू 0 बाय 5वी 6वी 7वी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर तुम्हाला झालेला आहे फॉर्म्युला a मायनस b प्लस b 5वी 6वी 7वी झाला असेल फॉर्म्युला म्हणजे a मायनस b आणि a प्लस b इज इक्वल टू 0 म्हणजे इथं एक मायनस चिन्ह जाणार ह्या दोन टर्म मध्ये आणि प्लस इथं येणार a मायनस b आणि a प्लस b. आता x च्या टर्म्स एकत्रित घेतो इथे hx आहे इथे x स्क्वेअर मायनस ab एकत्रित घेतलाय प्लस b y x च्या टर्म्स एकत्रित घेतलेला आहे प्लस b y इक्वल टू 0. यांच्यातून x कॉमन काढा पहिल्या दोन टर्म मधून x h मायनस रूट ऑफ s स्क्वेअर मायनस b h प्लस रूट ऑफ s स्क्वेअर मायनस b म्हणजे ax प्लस by आणि ax प्लस by इथे जर याला a मानलं तर दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय ओरिजिन. Therefore परत एकदा वाक्य लिहून घ्यायचं आहे होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री x and y that is ax square plus 2xy plus by square equal to 0 represent a pair of line passing through the origin. सगळा थेरम झाल्यानंतर पुन्हा हेन्स द प्रूफ म्हणून ह्या दोन लाईन लिहून घ्यायची तिथे जागा नाहीये माझ्यापाशी हे तुम्ही त्याच्यासाठी लिहायचं. तुम्ही ज्यावेळी नोट्स करताय त्यावेळी हे वाक्य परत लिहायचं कुठलं therefore a homogeneous equation of second degree in x and y that is ax square plus 2xy plus by square equal to 0 represent pair of lines passing through the origin. आणि फार झालं तर if s square minus ab greater than 0 s square minus ab greater than 0 अशी एक कंडिशन दिलेली असते. ते कंडिशनचा यूज नाही पण लिहिताना लिहून घ्यायची ती कंडिशन.
समजलं? ते स्क्रीनशॉट मारून परत त्याच्या खाली 2 लाईन घ्यायची आहेत तुम्ही थेरम लिहिताना. ओके, इथपर्यंत लिहून घ्या. ठीक आहे. आता एक 2 फॉर्म्युले देतो. आता एक 4 फॉर्म्युले देतोय. ते उद्या तुम्ही पाठ केल्याशिवाय एक्झाम्पल येणारच नाहीये. मी आता हे पुस्तोय. व्यवस्थित थेरम लिहून काढा. 3 मार्काला थेरम असणार आहे. थेरम पडतो IMPA थेरम. नोट लिहून घ्या थेरमच्या खाली. ती नोट्स उद्याच्याला एक्झाम्पल सोडवताना ही नोट खूप महत्वाची आहे. लिहून घ्या. फर्स्ट, given homogeneous equation R, दिलेलं homogeneous equation लिहून घ्या. ax square plus 2hxy plus by square is equal to 0. तर sum of slopes हे पाठच करायचं आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्स. सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्स म्हणजे स्लोपांची बेरीज m1 plus m2 किती असते स्लोपांची बेरीज -2h/b. स्लोपांची बेरीज आणि स्लोपांचा गुणाकार m1 × m2 is equal to a/b. 2 फॉर्म्युले पाठ पाहिजे. समजलं? स्लोपांची बेरीज आणि स्लोपांचा गुणाकार. ऑक्झिलरी इक्वेशन्स ऑफ होमोजेनियस इक्वेशन्स हे पण पाठ करून ठेवा. auxiliary equation of ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is bm square plus 2hm plus a. ह्याचा auxiliary equation हे आहे. हे पाठच करायचं. auxiliary म्हणजे स्लोप मधलं. आणि लास्ट पॉइंट्स आणखीन एक देतो तो तुम्हाला पाठ करायला ना. नेचर ऑफ लाईन्स हे स्क्रीनशॉट मारून पाठ करायचे. तर उद्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला येणार आहेत. थेरम अतिशय महत्वाचा आहे. थेरम हा केलाच पाहिजे. त्याच्याकडे लिहून घ्या. नेचर ऑफ लाईन्स. given equation of line ax square homogeneous equation 2hxy plus by square is equal to 0. नेचर 2 प्रकारचे आहेत. रियल अँड डिस्टिंक्ट and real and parallel coincident. If s square minus ab is greater than, जर लाइन रियल असेल तर s square minus ab काय असते? ग्रेटर दॅन 0. लाइन जर रियल अँड कोइन्सिडेंट असेल तर s square minus ab is equal to 0. आणखीन एक नेचर आहे इमॅजिनरी. लाइन इमॅजिनरी म्हणजे तुम्ही कन्सिडर केलेली s square minus ab निगेटिव्ह दाखवली असते. s square minus ab म्हणजे s square minus ab वर नेचर ठरतं. s square minus ab जर पॉझिटिव्ह असेल तर लाइन रियल अँड डिस्टिंक्ट असते. s square minus ab is equal to 0 असेल तर लाइन रियल अँड कोइन्सिडेंट म्हणजे पॅरलल. आणि s square minus ab जर निगेटिव्ह आला तर लाइन तुमची इमॅजिनरी असते. तुम्ही इमॅजिन केलेली असते लाइन. ती लाइन ओरिजिनल लाइन नाही. ओरिजिनल लाइन s square minus ab is greater than 0. म्हणून मी थेरम मध्ये सांगितलं. इथे साइडला देतात त्यांनी s square minus ab is greater than 0 म्हणजे लाइन ही रियल आहे. पॅरलल असेल तर इज इक्वल टू 0. निगेटिव्ह असेल तर इमॅजिनरी. ठीक आहे. ह्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. हे फॉर्म्युले पाठ करा. हे जर फॉर्म्युले पाठ झाले तरच तुम्हाला पुढची लेक्चर्स येणार आहेत. थिअरी संपलेली आहे. बघा मी थिअरी मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये लाईनचे टाइप्स घेतलेले. होमोजेनियस इक्वेशन म्हणजे काय. ह्या व्हिडिओमध्ये होमोजेनियस इक्वेशनचा एक थेरम आणि हे फॉर्म्युले हे पाठच करायचे आहेत तुम्ही. ठीक आहे. मग पुढच्या लेक्चरला आपण ह्याच्या पुढचं एक्झाम्पल म्हणजे एक्सरसाइज एक आपण स्टार्ट करायचं आहे.
दोनच एक्सरसाइज आहेत, तिसरा एक्सरसाइज 25% सिलेबस मध्ये कट झालेला आहे. त्यामुळे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन थोडासा लहान टॉपिक आहे, दोनच एक एक्सरसाइज आहेत. पहिला एक्सरसाइज थोडासा मोठा आहे, पण ठीक आहे, ही थिअरी व्यवस्थित करून घ्या, बाकी पुढच्या लेक्चर.